नमस्कार, आनंदीस किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे हॉटेलसारखी टेस्ट लागणारी चिकनची भाजी। झटकीपट बनणारी चिकनची भाजी आहे, एकदम स्वादिष्ट लागणारी हॉटेलसारखी। त्यासाठी मी घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन। त्यामध्ये मी घातलेलं आहे मीठ, हळद, बारीक चिरलेला कांदा। छान मिक्स करून ठेवायचं आहे 10 ते 15 मिनिटं। त्यासाठी लागणारा मसाला, त्यामध्ये मी घेतलेले आहे 2 बारीक चिरलेले कांदे, अर्धी वाटी खोबरं, 1 दालचिनीचा तुकडा, 4 लवंग, 7 ते 8 मिरे, 1 इलायची, 1 टमाटर, 2 चम्मच तीळ। गॅसवर मी तवा ठेवलेला आहे, त्यावर घातलेला आहे कांदा। कांदा छान लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी मी त्यावर घातलेलं आहे थोडंसं तेल, जे करून लवकर भाजेल आणि करपणार नाही। त्यामध्ये मी घातलेलं आहे खोबरं, ते पण छान लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। त्यामध्ये मी घातलेला आहे गरम मसाला, दालचिनी, लवंग, इलायची, मिरे, तीळ। त्यावर घातलेला आहे टमाटर, ते पण छान भाजून घ्यायचं आहे। मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। 2 चम्मच तेल घातलेलं आहे मी, लसूण अद्रकची पेस्ट, लाल तिखट छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये मी घातलेला आहे मिक्सरमध्ये जे मसाला बारीक करून घेतलेला तो। खूप छान शिजला आहे आपला मसाला। त्यामध्ये मी घालते आता चिकन। झटकीपट बनणारं चिकन आहे। या पद्धतीचं तुम्ही पण नक्की बनवून बघा, कमी वेळेत आणि झटकीपट होणारं। छान मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून मी यामध्ये पाणी घातलेलं आहे। एवढ्या पाण्यामध्ये छान शिजते भाजी। त्यामध्ये मी घालते बारीक चिरलेली कोथिंबीर। झटकीपट बनणारी आपली अशी चिकनची भाजी आहे। कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्यामध्ये ही भाजी तयार होईल। चिकनची भाजी तयार झालेली आहे। एकदम झणझणीत आणि साध्या आणि सोप्या पद्धतीची मी दाखवली आहे। किती छान शिजलेलं आहे पहा चिकन। खूप छान झाली होती ही भाजी, नक्की बनवून बघा तुम्ही पण।